धन्यवाद अमित पात्रे सर। आणि आपण लगेचच सामन्याकडे वळतोय। आजच्या दिवसातील दुसरी सेमी फायनल होते ती म्हणजे रियाज 74 बाजारपूर विरुद्ध एसपीसीसी शेवा। पहिला सामना झाला सेमी फायनलचा, त्यामध्ये सागर सम्राट भवराज संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय। निलेश घरत सरपंच शेवागाव यांचं देखील स्वागत असणार आहे। त्यांनी देखील मंचावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं। प्रथमतः शब्दसुमनाने तुमचं देखील स्वागत केलं जाईल आणि लगेच दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल। नक्कीच वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे एसपीसी शेवा कडून अनुज। तर स्ट्राइक वरती असणार आहे अतिश, नॉन स्ट्राइकला असणार आहे गुड्डू। रियाज 74 बाजारपूर संघाची सलामीची जोडी अतिश आणि गुड्डू। अतिशयाने अतिशय सुरेख असा खेळ केला होता क्वालिफायरच्या मॅच मध्ये। अतिशय चांगली सुरुवात मिळवून दिली होती रियाज 74 बाजारपूर संघाला आणि त्याच्या जोरावरती सुपर 4 मध्ये प्रवेश केला आणि सेमी फायनल मात्र खेळतोय। सेमी फायनल नंबर 2। पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता। पहिल्या चेंडूवरती उडवलाय 6 धावेसाठी खणखणीत षटकार। पहिला आणि सांघिक पहिलं षटक अनुज हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार तर आला तर बघायचंय दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय अनुज। यावेळेला स्लोवर पालीचा चेंडू होता, सुरेख असा फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही थांबू शकला नाहीये। चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार 4 धावेसाठी खणखणीत चौकार। एकदा सामन्याला सुरुवात होतोय। तिसरा चेंडू हाताळत असताना ऑस्टिकच्या बाहेर पंचाचे दोन्ही हात लांब येत आहेत। सवेर चेंडू असणार आहे। पहिली आव्हान धाव मिळते रियाज 74 बाजारपूर संघाला आणि प्रेक्षकांमध्ये अक्षय सकपाळ हे देखील कुठे उपस्थित असतील त्याने देखील मंचावरती यायचंय। तुमचं देखील बाली चषकामध्ये सहर्ष स्वागत असणार आहे। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 2 चेंडू मध्ये 11 धावा जमवल्यात ते म्हणजे बाजारपूर संघाने। तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय, परंतु बॅट वरती चेंडू नीट आला नाही तरी देखील क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि मिळालेल्या 4 धावा। आणि नक्कीच सतीश पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांनी देखील यायचं। त्यांच्याकडनं चौकार षटकाराने विकेट हॅट्रिकला कसेही मारले तरी 1000 रुपये। ओके, यावेळेला सुरेख असा चेंडू, नक्कीच बॅटची कड घेतली होती आणि अतिश जो घातक ठरत होता तो मात्र बाद होतोय 15 धावसंख्येवरती। साठी एक चांगली मदत केली। 5000चा धनादेश त्यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलाय।
बाल्य चषकामध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आणि 15 धावसंख्येवरती पहिला हातराव बसला अतिशय स्वरूपात बाजारपूर संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पियुष याने आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली आहे। बाजारपूर संघासाठी प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा होता आणि सुपर 4 मध्ये जाण्यामध्ये देखील त्याची खूप मदत झाली होती संघाला। तोच फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात आलाय। अतिशने जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर करून दिली आहे। 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। 1 अवांतर धाव अशी एकूण 15 धावा रियान 74 बाजारपूर संघाच्या आतापर्यंत लागल्यात। या षटकातील अजूनही काही चेंडू टाकायचे बाकी असणार आहेत। 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात। गोलंदाज अनुज याने एक सफलता देखील मिळवल्या। तर बघायचं नवीन फलंदाज पियुष आणि नॉन स्ट्राइकला असणारे गुड्डू दोन्ही बंधूंची जोडी। पहिला पुन्हा एकदा बॅटची कट झेलची संधी असणार आहे। झेल खाली यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि सलगचा दुसरा धक्का बसतोय बाजारपूर संघाला 15 धावसंख्येवरती। तुम्हाला 1000 रुपये एका ओव्हर मध्ये 3 चौकार एका फलंदाजाने मारले तर 1000 रुपये, एका ओव्हर मध्ये 3 षटकार एका फलंदाजाने मारले तर त्याला देखील 1000 रुपये सतीश पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगले बक्षीस लावले जात आहे सतीश पाटील यांच्या माध्यमातून। परंतु तो बक्षीस कोण पटकावेल याकडे देखील प्रेक्षकाच्या लक्षाला नजरा लागलेल्या असतील। प्रथमेश नवीन फलंदाज या षटकातील शेवटचा चेंडू खेळायला मिळणार आहे। पियुष ठाकूर पूर्ण आजच्या दिवसामध्ये अतिशय फॉर्मला होता तो मात्र पहिल्याच चेंडूवरती माघारी परतला। हॅट्रिकची संधी असणार आहे पाहायचा आहे। रिव्हर्स स्वीप पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15ची धावसंख्या आहे रियान 74 बाजारपूर संघाची। तर डीजे मास्टर अतिशय सुरेख अशी सुरुवात दोन्ही संघासाठी म्हणायला लागेल कारण की बाजारपूर संघाच्या 15 धावा देखील आल्यात आणि शेवा संघासाठी बाजू असताना की 2 विकेट्स देखील मिळवल्यात। 3 षटकांचा सामना असणार आहे। जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे बाजारपूर संघाचा तर कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असणार आहे एसपीसीसी शेवा संघाचा। नवीन गोलंदाज योगेश हा देखील एसपीसीसी शेवा संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे। भरपूर वर्षाचा अनुभव त्याला देखील आहे। इतका चांगला फलंदाज त्याच्या समोर असणार आहे गुड्डू प्रतीक ठाकूर गुड्डू अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे बाजारपूर संघाचा। बघायचा आहे बेस्ट बॅट्समन उरण प्रीमियर लीग मध्ये त्याने पटकावला होता तोच गुड्डू। मात्र बाले चषकामध्ये सेमीफायनलची दुसरी मॅच खेळत असताना कशा प्रकारे खेळतोय पाहायचं। आतापर्यंत त्याच्या वाट्याला एकही चेंडू आला नाहीये। सेमीफायनल खेळत असताना पहिला चेंडू फेस करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल ते बघायचं आहे। पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका मारायचा होता परंतु बॅटची घेतलेली कड आणि विकेट क्रमांक 3 बाद होतोय 15 धावसंख्येवरती बाजारपूर संघाचा।
नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजे प्रथमेश ठाकूर. गुड्डू यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश ठाकूर. बघायचा आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार योगेश. पहिला चेंडू सुरेख असा टप्प्यावरती. नक्कीच कोणत्या प्रकारचा बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि फलंदाज प्रथमेश ठाकूर साठी सध्या असणारे कल्पेश यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा बक्षीस लागले तुम्हाला देखील. योगेश अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रतीक सारखा मोठा फलंदाज बाद केला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. तिसरा चेंडू टाकत असताना यावेळेला सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतो. 3 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव दिलेली नाही आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आपल्या संघासाठी. अतिशय चांगला कमबॅक एसपीसीसी शेवा संघाचा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना शेवा संघाकडून. आणि मेडन ओव्हर जर का या गोलंदाजाने टाकला तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपये सतीश पाटील यांच्याकडून. सुरेख असा फटका. प्रथमेश ठाकूर यांच्या बॅट मधून आलेला तडाखा षटकार. नक्कीच्या फटक्याची गरज होती. तो फटका मात्र येत असताना प्रथमेश ठाकूर यांच्या बॅट मधून बराच वेळ स्कोर तो थांबला होता. 15 धाव संख्येवरती 6 धाव्याने वाढतोय. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू योगेश याचा. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. जोरदार फटका मारायचा होता परंतु बॅटची टॉपेज घेतली. फक्त एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. प्रथमेश पोहोचतोय 7च्या घरात तर संघ पोहोचलाय 22च्या घरात. या षटकातील अजून एक चेंडू टाकायचं बाकी असणार आहे. प्रथमेश पाटील आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे. नॉन स्ट्राईक वरती देखील असणार आहे प्रथमेश परंतु तो ठाकूर आहे पाटील. यावेळेला जोरदार फटका प्रथमेश पाटील यांच्या बॅट मधून तर आलाय. बघायचा आहे 6 धावा मिळतील या फटक्यावरती देखील. अतिशय चांगला फटका डीजे. खेळ झाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 28 अशी धावसंख्या आहे. योगेश अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या 3 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव दिली नव्हती. 1 विकेट देखील मिळवला होता परंतु चौथ्या चेंडूवरती प्रथमेश ठाकूर याने षटकार लगावला. नंतर सिंगल आली. त्यानंतर प्रथमेश पाटील याने देखील अतिशय चांगला दर्जेदार फटका मारला. त्याने देखील 6 धावा शेवटच्या चेंडूवरती जमवल्या. अशा एकूण 13 धावा खर्च केल्या योगेश याने. पर्यायी 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 28 अशी धावसंख्या आणि शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी एसपीसीसी शेवा संघाकडून आलाय गोलंदाज जयेश. प्रथमेश पाटील आणि प्रथमेश ठाकूर अतिशय चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दोघांच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय. बघायचा शेवटचा हाणामारीचा षटक असणार आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे फलंदाजाचा. तर गोलंदाज हा देखील धावा वाचवण्याचा प्रयत्न करणार शेवटच्या षटकामध्ये. एक डाव. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार. प्रथमेश ठाकूर या वेळेला बरसतोय षटकार. प्रथमेश ठाकूर यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आलाय. संघ पोहोचलाय 34च्या घरात. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. म्हणजे जवळजवळ 13 चेंडूचा खेळ झालाय. 34 धावा तर जमवल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. एक आगला वेगळा ट्रान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न आहे प्रथमेश ठाकूर यांचा. बघायचा आहे पहिल्या चेंडूवरती षटकार तर आलाय. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार हिट करायचा होता परंतु यावेळेला काय होतंय पाहायचंय.
प्रथमेश ठाकूर बाद होतोय, चौथा हादरा बसतोय 34 या धावसंख्येवरती. रियाज 74 बाजारपूर संघाला अतिशय चांगली फलंदाजी करत होता. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, अगदी उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले होते, परंतु पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये स्लिप मध्ये झेलबाद झालाय. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती बाद झाला होता प्रथमेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संदेश. या षटकातील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहायचं आहे 34 धावा तर झाल्यात. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, पण तो चेंडू बराच काल हवेमध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि 5वा गडी देखील बाद होतोय. 34 या धावसंख्येवरती रियाज 74 बाजारपूर संघाचा. एकच वादा लावलेला 1000 रुपयाचा बक्षीस हा गोलंदाज पटकावतो की नाही ते नक्कीच पाहायचंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे जयेश. हॅट्रिक बॉल बघायचा, झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु चांगला एफर्ट तिथे सुरेख असा एफर्ट. मला वाटतं अनुज होता तिकडे. आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा वाचवले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. नक्कीच हा षटकार अडवलाय. आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा नक्कीच अडवल्यात. ज्या चेंडूवरती 6 धावा मिळायला पाहिजे होतं तिकडे फक्त 1च धाव मिळेल. प्ले मध्ये देखील पाहू शकता अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. 1च धाव मिळते. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. अजून या षटकातील काही चेंडू टोकायचे बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश फुल टॉस पद्धतीचा चेंडू नीटचा पट्ट्यात आला नाहीये. 1च धाव मिळेल तिकडे पोहोचलाय. 36च्या घरात पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता जयेशच्या गोलंदाजीवरती, परंतु चांगला कमबॅक केलाय त्याने. त्यानंतर 2 विकेट्स मिळवल्या. नंतरच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, अशा एकूण फक्त 8च धावा खर्च करतोय. 5 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झाला. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असणार, या षटकातील शेवटचा चेंडू असणार. बघायचा आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे आदित्यचा. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवरती टाकत असताना मला वाटते निर्धाव चेंडू आणि 36 धावा झाल्यात. त्या म्हणजे रियाज 74 केगाव मानकेश्वर संघाच्या आणि आव्हान ठेवल्या 37 धावांचा एसपीसीसी सेवा संघासमोर.
सेकंड इनिंगला सुरुवात होते. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असताना सलामीची जोडी जतीन आणि गुड्डू, तर गोलंदाजीच्या मार्कवरती संदेश. वैयक्तिक पहिल्याने सांगित पहिला षटक हाताळण्यासाठी संदेश अतिशय चांगला गोलंदाज आहे बाजारपूर संघाचा. गोलंदाजीचा विचार केला तर बाजारपूर संघामध्ये अतिशय चांगले गोलंदाज आहेत. 3 षटक हाताळण्यासाठी अतिश, मग तो पियुष. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पियुष याने आपल्या संघासाठी 14 धावा शेवटच्या षटकामध्ये वाचवल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 5 चेंडूवरती 10 धावा त्याला वाचवायच्या होत्या आणि त्या धावा वाचवत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. आता बघायचं आहे 18 चेंडू मध्ये 37 धावा वाचवत असताना कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने एसपीसीसी सेवा संघाचा विचार केला तर गुड्डू अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याने कालच्या दिवसामध्ये एक 50 देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. दुसऱ्या इनिंगचा खेळ होतोय सुरुवात. डावखरे हाताचा फलंदाज जतीन असणार आहे स्ट्राईक वरती. पहिला चेंडू घेऊन त्यासाठी संदेश. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मारलाय. बघायचा तिथे किती धावा मिळतील आणि पहिल्या चेंडूवरती आपला खाता उघडले. 4 धाव्याने खणखणीत चौकार. दुसरा चेंडूवरती जोरदार फटका मारायचा होता, परंतु विकेट कीपर अतिशय सुरेख अशी झेल पकडतोय. पहिला हादरा बसतोय एसपीसीसी सेवा संघाला 4 या धावसंख्येवरती जतीनच्या स्वरूपात. कृपया पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय की खेळाडू कक्ष आहे तो तिकडे खाली करायचा आणि खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आणि प्रत्येक विकेटसाठी सूरज मडवी यांच्याकडनं 200 रुपयाचा बक्षीस असणार आहे. संदेश साठी नवीन फलंदाज आदेश. पहिल्या चेंडूवरती आदर्श. यावेळेला जोरदार फटका मारायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर चांगला कमबॅक संदेश यांचा पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली. तिसरा चेंडू निर्धाव. अशा एकूण आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त 4च धावा खर्च केल्यात. 15 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज असणार आहे. यावेळेला शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार प्रहार केलाय, परंतु झेल खाली. क्षेत्ररक्षक गुड्डू प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या अवॅकीच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. चार चेंडूचा खेळ झाला. सुरेख असा फटका आला होता. आदर्शांच्या बॅट मधून 6 धाब्याने खातं उघडले. आपला संघ पोहोचलाय 10च्या घरात. 1-10 अशी धावसंख्या आहे एसपीसीसी सेवा संघाची. 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटक चालू आहे. आतापर्यंत 10 धाव्या फलकावरती लागल्यात. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. या वेळेला देखील चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल. 6 धाव्यांसाठी खणखणीत दुसरा षटकार.
16 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 16 धावा राहतील. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 16ची धावसंख्या आहे एसपीसीसी शेवा संघाची. 37 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 16 तर आल्यात. आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज. रायगड जिल्ह्यात पहिल्याने सांगित दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आतिश आणि गुड्डू साठी नक्कीच संधी असणार आहे. 2 सिक्स जर का त्याने मारले तर सूरज बडू यांच्याकडे 500 रुपयाचा बक्षीस. बारा चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. पंचांना देखील विनंती असणार आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा, जेणेकरून फायनलची मॅच देखील अशीच जास्त षटकांची खेळवली जाईल आणि उजेडात फायनल देखील होईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पहिला षटक झाला त्यामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या संदेशाने. आता बघायचं आहे नवीन गोलंदाज आतिश. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर फलंदाज असणार आहे तो म्हणजे गुड्डू. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करायचा होता, परंतु बॅटाने चेंडू मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू वरती आदळला, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे आतिश. अतिशय चांगली गोलंदाजी पूर्ण टुर्नामेंट मध्ये केले अतिशयाने, परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला आता फक्त 11 चेंडू मध्ये 21 धावा वाचवायच्या आहेत. तुम्ही आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, त्यापेक्षा चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात लांब होतात. आमच्यापर्यंत इशारा येतोय की हा चेंडू असणार आहे अवांतर. या षटकामध्ये पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता, परंतु दुसरा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा होता, तो अवांतर दर्शवलाय आणि पहिली अवांतर धाव मिळते या षटकामध्ये. संघ पोहोचतोय 17च्या घरात. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज असणार आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 11 चेंडू आणि तुम्हाला 20 धावा पूर्ण करावे लागतील आणि बाजारपूर संघाला या 20 धावा वाचवावे लागतील. भव्य दिवस चषक, 9 फुटाची ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाईल ते येणारा काळ ठरवेल. यावेळेला सुरेखाचा फटका, गुड्डू ब्रँडेड षटकार. मास्टर 23 धावा आतापर्यंत झाल्या एसपीसीसी शेवा संघाच्या. उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा चेंडू देखील असणार आहे अवांतर. या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा पद वगळता थोडस खराब गोलंदाजी करत असताना दिसतोय तो म्हणजे अतिश. त्याच्याकडून संघाला ही अपेक्षा नसणार आहे, कारण की अजूनही 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. जर का चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर नक्कीच सामन्यामध्ये पकड अजून देखील मिळू शकता, कारण की क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत शेवटची धाव जिथपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत कोणताही संघ जिंकलेला नसतो. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कर्णधार गुड्डू. यावेळेला पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू त्यावरती लेग साइडच्या दिशेने बघायचे. एकदा तो पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण. अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये आदर्श आणि गुड्डू. षटकार चौकार तर मारतात आणि धावून देखील मैदानावरती अतिशय चांगल्यारीत्या धावा कंप्लीट करतायत. संघ पोहोचलाय 26च्या घरात. अजूनही 11 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 9 चेंडू. या षटकातील 3 चेंडू आणि येणारे पुढचे 6 असे 9 चेंडू असणार आहेत शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. प्रशांत माळीसर आमच्यापर्यंत इशारा करतात की हा देखील असणार आहे अवांतर. या षटकामध्ये तब्बल 3रा अवांतर चेंडू टाकतोय तो म्हणजे आतिश.
एक षटकार देखील त्याच्या गोलंदाजीवरती आलाय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावेची गरज. यावेळेला सुरेख असा चेंडू. आज टप्पा मागासपासून शोधत होता परंतु थोडासा उशीर झालाय, परंतु अजून काही हरकत नाही आहे. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावेची गरज असणार आहे. चेंडू असणार आहेत 8 आणि संदीप कोहलीला देखील विनंती असणार आहे. संदेश डेकोरेटर्स, हनुमान कोळीवाडा, संदीप कोहली यांना देखील विनंती असणार आहे, तुम्ही देखील मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. सुरेख असा फटका, गुड टू ब्रँडेड षटकार, अतिशय सुरेख असा फटका. चार धावेची गरज असताना पुन्हा एकदा षटकार आणि 1000 रुपये सतीश पाटील यांच्याकडून देखील मिळतील आणि सूरज मडवी यांच्याकडून देखील 500 मिळतील, कारण की त्याने एका षटकामध्ये 2 षटकारासाठी लावले होते आणि एका षटकामध्ये 3 षटकारासाठी